मंडळी, आजच्या या आपल्या हप्ता बंदच्या खेळात सामील होण्यासाठी 3 वेगळे स्पर्धक मी बोलवलेत. वेगळे स्पर्धक या अर्थाने की लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असणाऱ्या कलावंतांना आपण सगळे ओळखतो आणि त्या लोकप्रिय असणाऱ्या कलाकारांच्या नकला करून काही मिमिक्री आर्टिस्ट आपली कारकीर्द पुढे चालवत असतात. अशाच 3 मिमिक्री आर्टिस्टना आज आपल्या खेळात आपण सामील करून घेतोय. मी आमंत्रित करतो बाळू इंगळे, महेश जाधव आणि आनंद केसरकर यांना. नमस्कार. आज मी वेगळंच दिसायला लागलो आरशामध्ये. अरे बापरे, हाय गुरुजी तुम्ही. नमस्कार गुरुजी. अरे वा वा वा. आज हे 3 मिमिक्री आर्टिस्ट आपल्या हप्ता बंदच्या विशेष भागामध्ये आलेले आहेत. तिघांचंही स्वागत करूया. घे दमान राऊंड सुरू करूया बाळू इंगळेंबरोबर. जळगावचे बाळू इंगळे 4थीत असताना मायेचं छत्र हरवलं आणि हातात पेन्सिलऐवजी हॉटेलच्या चहाचा ट्रे आला. बाळू इंगळे लहानाचे मोठे झाले ते मनात ऍक्टर व्हायची स्वप्न रंगवत. ट्रे पकडणाऱ्या हाताने पुढे रिक्षाचं हँडल धरलं. जगण्याला वेग आला आणि ऍक्टिंगच्या स्वप्नालाही. 25हून अधिक हिरोंचे आवाज काढत बाळू इंगळे अभिनयाची हौस भागवत होते. पण या प्रवासाला वेगळं वळण देत अगदी हुबेहूब हावभावांसह आपण महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व रंगवलं आणि जनमानसात प्रसिद्ध झालात ज्युनियर मकरंद अनासपुरे म्हणून. भाड्याच्या कारसह मकरंद अनासपुरे नावाचं स्टारडम काही काळ अनुभवत नंतर हा रंग मुखवटा उतरतो आणि मीटर पडतं ते रिक्षाचं. पाहूया आज हप्ता बंदच्या प्लॅटफॉर्मवर ज्युनियर मकरंद अनासपुरे या मुखवट्या मागचा बाळू इंगळे या गुणी कलावंताचा खरा चेहरा. मकरंद अनासपुरेचा आवाज आपण काढू शकतो असं कधी लक्षात आलं? नाही, सुरुवातीला मी मिमिक्री करायचो. बरं. पण मिमिक्री करता करता सर आपण एका कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर असताना मला कळलं. हा. मग तेव्हा मी रोड शो करत असताना त्या कंपनीचं काम मला मिळालं. बरं. आणि मग मला असं वाटलं की मी मिमिक्री आर्टिस्ट असल्यामुळे सहजासहजी आवाज काढू शकतो. बरं. आणि मग प्रयत्न केला. माझे मित्र मला म्हणायला लागले की काय रे स्वतःचे फोटो लावून फिरायला लागला. म्हटलं ओ बाबा, अरे म्हटलं गुरुजींचे फोटो आहेत हे. म्हणे कोण गुरुजी? अरे म्हटलं एवढं महाराष्ट्राचे सर्व आवळीचे ओळखत नाही. म्हटलं कमालच आहे तुझे. म्हणे नाही नाही असं नाही. मग मी एक दिवस ड्रेस केला आणि आवाज काढायचा प्रयत्न केला. मग जमत नव्हतं सर. आता तुमचा मग प्रयत्न केला सर, मग ते हळूहळू यायला लागलं. तुम्ही मूळचे जळगावचे, मग जळगाव सोडून मुंबईत का नाही आलात? सर असं वाटलं की एवढ्या मोठ्या शहरात आपला कुठं थारा लागणार नाही आणि आई वडील गावी असतात, त्याच्यामुळे परिस्थिती फार अवघड आहे सर. मी 22 वर्षापासून रिक्षा चालवतो सर. जळगाव मध्ये फेमस आहात? नाही, तुमच्या नावामुळे फेमस झालो आता. बरं. पण जळगाव मध्ये कार्यक्रम मिळतात तुम्हाला? कार्यक्रम मिळायला लागले सर आता तुमच्या नावामुळे. बरं. काय कार्यक्रम करता? कार्यक्रम मला आता सर आता लहान तोंडी मोठा घास. पण तुमच्या नावामुळे असं झालंय सर आता. पण मी असा प्रयत्न नाही केला सर की मी मकरंद अनासपुरे म्हणून आहेत, पण लोकांनीच मला ते एन्जॉय करतात आता. बरं. आणि सेलिब्रिटी म्हणून बोलवतात आणि ते स्वतः मला सांगतात हे सांगू नका, मग नंतर आम्ही सांगू. म्हटलं नाही बाबा, असं मला हे चुकीचं काम मी करत नाही. आणि म्हटलं सर असं कसं काय? तर ते म्हणले की नाही सांगू ना हळूहळू. मग शेवटी सांगतात ते. मग लोक नाराज होतात. पहिले ऑटोग्राफसाठी फोटोसाठी धावपळ करतात. मग त्यांना आनंद वाटतो, खूप मजा येते आणि हळूहळू प्रसिद्धी वाढत चालली. साहेब तुमच्या नावामुळे माझी रोजीरोटी चालू आहे असं म्हणायला काही हरकतच नाही. बरं. पण माझं नाव, माझ्या नावामुळे तुमची रोजीरोटी चालली, पण माझं नाव घालू नका एखाद दिवशी. नाही नाही साहेब असं नाही. कारण लोक म्हणलेत की तुम्ही सांगताना अधिक क्लिअर करत जा, मी मकरंद अनासपुरे नाही. नाही नाही, कारण नाही तर त्यामुळे मला उगाच लोक वेगळं समजायचं. नाही नाही साहेब असं कसं काय? घेणं ना देणं. आता तुम्हीच म्हणतात ना साहेब, घेणं ना देणं ना. आळाण्याच्या खिशाला 2-2 पेन तुम्हीच लावले साहेब. पहिला प्रश्न घे दमान राऊंड मध्ये बाळू इंगळेंसाठी विचारा. एक गाणं ऐकूया. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार. या गाण्याचे संगीतकार कोण? ए अजित समीर, बी अजय अतुल, सी अवधूत गुप्ते, डी सलील कुलकर्णी. अवधूत गुप्ते असं उत्तर बाळू इंगळेंनी दिलंय, पण हे उत्तर चुकलेलं आहे. कारण या गाण्याचे संगीतकार आहेत सलील कुलकर्णी. डॉक्टर सलील कुलकर्णींनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आहे ढिपाडी ढिपांग.
खूप लोकप्रिय झालेलं हे गाणं आहे. हे अवधूत गुप्तेनी गायलंय, संगीत याचं सलील कुलकर्णीने दिलंय. हरकत नाही, अजून 4 प्रश्न आहेत. कर्ज कशासाठी घेतलं बाळू? कर्ज साहेब मी आता घर घेतलं, बर त्याच्यामुळे कर्ज घेतलं, आणि मुलगा शिकतोय त्याच्यामुळे. बर, जळगाव मध्येच घर घेतलं. हो सर. मुलगा काय शिकतो? मुलगा इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे साहेब. मी शिकलो नाही साहेब, शिक्षण जेमतेम झालंय. बरं, पण मुलाला मात्र जिद्दीनं शिकवायचं. वा, या गोष्टीसाठी मी अभिनंदन करतो. मुलाला इंजिनियर करतायत बाळू इंगळे. तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी आई वडील आहेत. बरं 2 मुली आहेत मला. बरं आणि आता जवळपास म्हणजे भाऊ 3 महिन्यापूर्वी वारलेत ब्रेन हॅमरेजने. बरं. त्यांच्या पण 3 मुली आहेत, मुलगा आहे 2. आणि माझी रिक्षा पण जुनी झाली. भावाची रिक्षा होती, ते पण आता कोणी चालवणार नाही, लय प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी छोटे मोठे प्रोग्राम पण करतो आणि रिक्षा कंटिन्यू चालवतो. मी रिक्षा नाही चालवणार तर माझं घर नाही चालत. बरं, पण तुम्हाला भावाच्या मुलांनाही तुम्हालाच पैसे द्यावे लागतात, त्यांचा खर्चही तुम्हालाच करावा लागतो? आता म्हणजे 2-3 महिन्यापासून तेच चालू आहे. सगळ्यांचं करण्यासाठी परमेश्वर खूप शक्ती देईल अशी सदिच्छा देतो. आणि हे तुम्ही चांगलं काम करताय. स्वतः बरोबरच भावाचंही कुटुंब सांभाळता आहात. तुम्हाला शुभेच्छा. दुसरा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये बाळू इंगळेंसाठी विचारा. 2011 साली कुठल्या भाजीला फळाचा दर्जा मिळाला? ए बीट, बी केळं, सी लाल भोपळा, डी सुरण. केळ्याला फळाचा दर्जा मिळाला 2011 साली, असं उत्तर बाळू इंगळेंनी दिलंय. खात्री आहे तुम्हाला या उत्तराची? येस सर. कसं काय खात्री आहे? मी पेपरात असं कुठेतरी असं वाचल्यासारखं वाटतंय सर. जळगाव आणि जळगावचे असल्यामुळे जळगावचे असल्यामुळे केळी प्रसिद्ध साहेब. जळगावला केळीचं उत्पादन जास्त होतं आणि त्यामुळे केळं असं उत्तर दिले. पण हे उत्तर बरोबर आहे. माझ्या सिनेमातला एखादा सीन परफॉर्म करून दाखवाल? मी सावळ्या कुंभार, माती तुडवतो, मडकी घडवतो, बाजारात नेतो विकतो, तशी माझी बायको मस्त आहे. 2 गाढवासारखी मुलं आहेत, म्हणजे मुलांप्रमाणे मी त्यांच्यावर प्रेम करीत असतो. बुवा तुझं लगीन झालं का रे? आम्ही संन्यासी, आम्ही साधू, आम्ही लग्न नाही करत. नाही म्हणजे तुला कोणी पोरगी नाही दिली होय रे? तोही प्रश्न नाही. म्हणजे तुझ्याकडे लग्नासाठी पैका नाही होय रे? तोही प्रश्न नाही. ह्याही प्रश्न नाही, तोही प्रश्न नाही. आलो माझ्या ध्यानात, म्हणजे बुवा तुझ्यातच काहीतरी दोष आहे. गाढवाचं लग्न किती वेळा बघितलंय? आता गाढवाचं लग्न लई वेळा बघितलं. अच्छा, तुम्हाला तोंडपाठ आहे. तुम्ही हसता मात्र नक्की माझ्यासारखे. बरं, मला खूप छान वाटलं. नाही, मला ट्रॉफिक वाले पकडत नाही साहेब. हा नुसतं बोललो त्यांना. रिक्षा चालवतो ना, कधी कधी बाय चान्स फ्रंट सीट बसावं लागतं पोटासाठी. पण ते आता मी फेमस झालो साहेब तुमच्या नावामुळं, त्याच्यामुळे ते म्हणतात, ए मकरान काय रे कुठं चालला भरून एवढे सीट? तुझ्या बापाचं राज चालू आहे रे. डायरेक्ट असं म्हणतो, डायरेक्ट असं म्हणतो. थांब गाडी थांबव, पुढं गाडी थांब. म्हटलं काय हो साहेब, ओळखलं नाही का मला? हा तूच का तो दामोदर दत्तात्रय देशमाने ढेंगळी पिंपळगाव? थांब रे लवकर. ए 3D थांब लवकर, असं बोलतात साहेब. आणि मग हसून जातात, जा याच्या पुढं भेटू नको असं. म्हटलं थँक्यू साहेब. इंग्लिश बोलायला लागला होय रे, तुझ्या मायला तुझ्या, असं म्हणते साहेब. पण त्यांना विनंती करा, पोटासाठी बाप काढू नका म्हणा. बरं, पण आता लोक आपल्याला मकरंद अनासपुरे म्हणून ओळखतात, पण त्यामुळे आपली मूळ ओळख हरवत चालली याची खंत नाही वाटत बाळू? नाही साहेब, आता विषय काय झाला की मी आधी मिमिक्री करायचो. आता तुमच्या नावामुळे असं झालंय की नाव तर विसरलो नाही, पण प्रसिद्धी वाढत चालली, 2 पैसे मानधन मिळत चाललंय. आणि मुलांना जास्त काही व्हीआयपी ट्रीटमेंट नाही, पण जेणेकरून मी पहिले 8 दिवसाचा किराणा भरायचो, आता 15 दिवसाचा भरायला लागलं. फरक एवढाच आहे. वा वा वा. पण चांगली गोष्ट आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. घे दमानं मधला बाळू इंगळेंसाठीचा 3रा प्रश्न विचारा. यापैकी कोणत्या अभिनेत्याने चित्रपटामध्ये पार्श्वगायन केले नाही? ए अशोक सराफ, बी भरत जाधव, सी मकरंद अनासपुरे, डी सचिन पिळगावकर. 2 मध्ये कन्फ्युजन आहे सर. कुणामध्ये? अशोक सराफ आणि भरत जाधव यांच्यामध्ये. हे मला कन्फर्म करायचं. तुम्हाला मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा? हो. बाळू इंगळेंना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. अशोक सराफ
अशोक सराफ असं केसरकरांना वाटतंय, महेश जाधवांना काय वाटतंय? मकराना नासपुरे. मकरंद अनासपुरे असं वाटतंय. आता मी अशोक सराफ असं उत्तर बाळू इंगळेंनी दिलंय. तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर, तुमचं दुसरं कन्फ्युजन जे होतं ते करेक्ट होतं, भरत जाधव असं आहे. मला सांगा, घरच्यांना काय वाटतं तुम्ही माझी नक्कल करता त्यावेळी? चांगलं वाटतं. आणि ते ड्रेस बद्दल बोलतात हा, आणि ते म्हणतात जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नका. वहिनी आल्यात तुमच्या बरोबर? कोण आले? नाही, खूप लांबचा प्रवास आहे साहेब, 600 किलोमीटर आहे. त्यांना कसं आणायचं? इथं लय अवघडच आहे बाबा. आणायचं ना, मुंबई दाखवायची त्यांना. मुंबई दाखवायची. आता जाऊ द्या. चौथा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये बाळू इंगळेंसाठी विचारा. मक्याचे पीक सर्वात जास्त कोणत्या देशात होते? ए अमेरिका, बी भारत, सी पाकिस्तान, डी रशिया. भारत असं उत्तर बाळू इंगळेंनी दिले. का भारत असं उत्तर दिले? कारण मी बाकीच्या देशात गेलोच नाही साहेब. आपण भारतातले म्हणून भारतात जास्त मक्याचं पीक. पण मक्याचे पीक हे मक्या या अर्थाने नाहीये, खाण्याचा कणसाचा मका असतो त्या अर्थाने विचारलेला आहे. इंगळे साहेब, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. अरे बापरे. कारण ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमेरिका. जगाच्या एकूण मका उत्पादनापैकी 40% मका फक्त अमेरिकेत होतो. त्यामुळे मक्याचं पीक सर्वात जास्त अमेरिकेमध्ये होतं. बरं, कुठल्या एखाद्या कार्यक्रमात फसगत झाली का? पंढरपूरला शो केला त्यावेळेस तिथं एक मॅडम आल्यात आणि एक छोटी मुलगी आली. ते डान्स कॉम्पिटिशन होतं. असं ऍक्च्युली मी ऑडिशन द्यायला गेलो होतो आणि त्यांनी मला होस्टच केला त्या कार्यक्रमाचा, की तुम्ही चांगलं करतात वगैरे, सरांकडे तारीख नाही असं काय बोललेत ते मला. म्हटलं ठीक आहे, मी करतो. मला विचारलं नाही त्यांनी, परस्परच हे केलं. बर, पण हरकत तर एक कार्यक्रम वगैरे आटोपला आणि मी मेकअप वगैरे पुसून मग पॅकअप करायला लागलो बॅग. तर ते आलेत म्हणे माझ्या मुलगीकडे लक्ष द्या. आता छोटीशी बच्चू त्यांची 3 वर्षाची. म्हटलं ताई साहेब हे काय करते नेमकं? आता मी तुमच्याच व्हॉइस मध्ये बोलायला म्हटलं ताई साहेब हे नेमकी करते तरी काय? म्हणे आता तुम्ही हिचा डान्स नाही बघितलाय का? आता वाजले की 12. म्हटलं माझे 12 वाजायचे, मी ते नाही. तुमचं चुकीचा गैरसमज होतोय ताई साहेब. असं काय करायला लागले तुम्ही? म्हटलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो म्हटलं मी पण तिच्यासारखाच कलाकार आहे छोटा. मी पण कुठेतरी चान्स बघतोय म्हटलं की मला कुठं स्टेज मिळेल म्हणून. उगाच तुम्ही मला काय म्हणायला लागले? म्हटलं नाही तुमचं म्हटलं ताई साहेब काहीतरी सर करतील म्हटलं ते. मी ज्युनियर मकरंद अनासपुरे. म्हटलं दादा असं काय बोलायला लागले? म्हणे तुमच्याकडे काम दिलं म्हणून तुम्ही असं म्हणायला लागले म्हणे. अरे म्हटलं खरंच विचारा. 2-4 पोरांना उभं केलं. म्हटलं का मी कुठला आहे? म्हणे हे बाळू जळगावकर आहेत, बाळू इंगळे. हे मकरंद सरांचे डुप्लिकेट आहेत म्हणे. बापरे, आम्हाला तर चक्क म्हणे मी रडायला लागली. म्हणे माझ्या मुलीसाठी काहीतरी करा, माझ्या मुलीसाठी काहीतरी करा. असा विनोदी कार्यक्रम म्हणजे अनुभव आहे. म्हणजे खरोखरीच तुम्ही मकरंद अनासपुरे आहात असं त्या ताईंना वाटलं? असं वाटलं सर त्यांना. पण काय योगायोगच म्हणावं लागेल. पण बाळू इंगळे, तुमच्या ह्या खूप परिश्रमाला, तुमच्या या मेहनतीला खूप चांगली दाद मिळो. मकरंद अनासपुरेच्या लोकप्रियतेचा फायदा तुम्हाला हो. तुमचं कुटुंब जास्त चांगल्या पद्धतीनं चालू अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि शेवटचा प्रश्न घे दामानं राऊंड मध्ये तुमच्यासाठी विचारतो. खालीलपैकी कोणती ताजमहलची प्रतिकृती आहे? ए बीबी का मकबरा, बी चांद महल, सी चार मीनार, डी लाल महल. सेम ताजमहल सारखं ही प्रतिकृती आहे. काही असो आता. चांद महल असं उत्तर बाळू इंगळेंनी दिले. बाळू इंगळे, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर बीबी का मकबरा असं आहे. औरंगाबादेत ही ताजमहलची प्रतिकृती आहे. बाळू इंगळे, तुमचं एक उत्तर बरोबर आलंय, 4 उत्तरं चुकलेली आहेत. माझ्यासमोर घे दमानं राऊंड मध्ये महेश जाधव बसलेले आहेत. नमस्कार. मुंबईच्या लालबाग परिसरात तिथल्या सांस्कृतिक जडणघडणीत वाढलेल्या महेश जाधव यांची ही कथा. सडपातळ पण मजबूत बांधा, बोलके डोळे आणि हटके स्मितहास्य या लुकसह महेश जाधवांना पाहता क्षणी वर्गातून एकच हाक यायची, ए नाना. पुढे नाना पाटेकरांचे नाना रंग आत्मसात करत महेश जाधव यांनी तब्बल 18 वर्ष
वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रांमधून हुबेहूब नाना साकारला. याच कौशल्यावर आपल्याला एन्काउंटर द किलिंग ही पहिली हिंदी फिल्म मिळाली. नासिरुद्दीन शहा आणि दिलीप प्रभावळकर अशा दिग्गजांसोबत काम करत आपण आपल्या अभिनयाची वेगळी छाप टाकली. आज हप्ताबंद मध्ये पाहूया महेश जाधव यांनी साधलेल्या भूमिकेमागचा खरा संवाद. महेश, तुम्हाला कधी वाटलं आपण नानासारखे दिसतो किंवा नानासारखा अभिनय करतोय असं? मी 8वी मध्ये होतो. हा त्यावेळी माझे मित्रमंडळी जे होते वर्गातले, हा. ती लोक मला चिडवायची की नाना नाना म्हणून. बरं, नानांसारखा आवाज तंतोतंत आपल्याला काढता येतो याची जाणीव कधी झाली? ती जाणीव म्हणजे नानांचे पिक्चर ज्यावेळी बघायचो त्यावेळी एक कॅसेट, क्रांतीवीरची डायलॉगची कॅसेट घरी आणली होती हा. आणि ती टेपमध्ये लावून कंटिन्यू ऐकत होतो. आणि ऐकता ऐकता तो आवाज माझ्या ह्याच्यात डेव्हलप झाला. नानांना कधी भेटलात का? नानांना षण्मुखानंद हॉलमध्ये ते आले होते. हा. त्यावेळी नानांना भेटायला गेलो होतो. मेकअप रूम मध्ये ते उभे होते. मी आतमध्ये गेलो, त्यांच्या पाया पडलो. त्यांच्याशी बोलायची खूप इच्छा होती पण डेअरिंग झाली नाही त्यांच्याशी बोलायची. पण आशीर्वाद भेटला तेच मोठा आहे माझ्यासाठी. बर, घे दमाना राऊंड मध्ये पहिला प्रश्न महेश जाधवांसाठी विचारा. नाना पाटेकर यांचे मूळ नाव काय? ए अशोक पाटेकर, बी विश्वनाथ पाटेकर, सी कृष्णा पाटेकर, डी मनोहर पाटेकर. विश्वनाथ पाटेकर असं उत्तर दिले आणि हे उत्तर बरोबर आहे. मला सांगा जाधव साहेब, तुम्ही नाना पाटेकरांची नक्कल उत्तम करता, पण खामोशी मधल्या नाना पाटेकरांची कशी करणार नक्कल? त्याचं एक तुम्हाला सांगतो की गुजरातमध्ये मी शो करायला गेलो होतो. ऑर्केस्ट्राचा शो होता, तिकडचाच ऑर्केस्ट्रा होता. आणि मुंबईमधून आम्ही 2-3 कलाकार, ज्युनियर कलाकार गेलो होतो. ज्यावेळी मी स्टेजवरती डायलॉग डिलिव्हरी करत होतो त्या ऑर्केस्ट्रामधली एक गायिका होती, ती विंगेमध्ये उभी होती. आणि मी ज्यावेळी रसिकांना विचारलं की तुम्हाला कोणत्या चित्रपटातील डायलॉग्स हवेत, तर पब्लिकमधून खूप प्रतिसाद आला मला की क्रांतीवीर, तिरंगा, परिंदा पाहिजे. इथून त्या गायिकेने टाउंटिंग करायला मला सुरुवात केली की खामोशी पाहिजे. खामोशीमध्ये नाना पाटेकरचे डायलॉग नाही. मी फक्त एक नजर दिली तिच्याकडे आणि काही बोललो ना. पब्लिकला म्हणालो की एक फरमाईश अजून बाकी आहे. आणि मी आयुष्यात म्हणजे कधी केलंच नव्हतं ते, पण तिच्यामुळे मला तो एक अजून एक ट्रॅक मिळाला स्टेजवर करण्यासाठी. आणि त्यावेळी मी जे केलं होतं मी करून दाखवलं. महेश जाधव, तुम्ही अभिनेते पण चांगले आहात, मग तुम्हाला असं नाही वाटत की आपण नाना पाटेकरांची नक्कल करून आपली मूळ ओळख हरवली आहे याची खंत नाही वाटत? खंत वाटते मला. हा, त्यासाठी मी सिरियल आणि स्टेज शो आहेत. आज जे काय मी करतोय ते एक नानांचा आशीर्वाद आहे म्हणूनच करतोय. आज त्यांच्यामुळे माझं पोटपाणी खूप व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालू आहे. पण हळूहळू इतर ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न नाही केला? केला मी अभिनेता म्हणून. अजय फणसेकरांकडे मी एन्काउंटर केलं होतं. एन्काउंटर केलाय, मान सन्मान फिल्म केली आहे, बळीराजाचं राज्य येऊ दे केलंय. असे मी केलेत बरेच फिल्म. 2 फिल्म त्यामध्ये वेगवेगळं कॅरेक्टर केलं. हा, पाटेकरांचं नाही नाना केलं. म्हणून नाही केलं. अरे वा. आणि आता तुम्ही हे चिरंजीवाला आणलं ते तुमचेच चिरंजीव आहेत हो. का? मिसेस पण आहेत का? हो. वहिनी, काय वाटतं मिस्टरांचा अभिनय बघून? मस्त. चांगला. तुमचा प्रेम विवाह की अरेंज मॅरेज? अरेंज. अरेंज मॅरेज. तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप छान जोडी आहे तुमची. थँक्यू. पुढचा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये महेश जाधवांसाठी विचारा.
कोणत्या चित्रपटात सर्वात जास्त डुप्लिकेट्स अभिनेत्यांनी काम केले आहे? ए डुप्लिकेट, बी हम दोनों, सी रामगढ़ के शोले, डी रंगीला. रामगढ़ के शोले असं उत्तर दिले. हे उत्तर बरोबर आहे. दोन पैकी दोन्ही उत्तर महेश जाधव तुम्ही दिलेली आहेत. जाधव साहेब, झाडीपट्टीमध्ये तुम्ही काम केलंय? हो. झाडीपट्टी विषयी आम्हाला थोडी माहिती सांगा ना. झाडीपट्टीमध्ये 4 जिल्हे येतात: गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया. त्यामध्ये 4ही जिल्ह्यांमध्ये शंकरपटानिमित्त किंवा जत्रेनिमित्त तिथे नाटकं भरवली जातात. दुसरं मनोरंजनाचं साधन तिथे काहीच नाही. रात्रभर ती लोक 10 वाजल्यापासून ते सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत ती लोक नाटक बघत असतात. आणि त्या लोकांचं मनोरंजन करताना खूप अभिमान वाटतो की मुंबईसारखा प्रेक्षक तिथे नाही आहे. ज्या कलाकारांनी चांगली भूमिका केली तर तोंडावर येऊन सांगणार की हो तुझं काम 1 नंबर झालं. वाईट भूमिका केली तरी तोंडावर येऊन सांगणार फेल झालास तू, असं सरळ येऊन ती लोक सांगतात. म्हणजे पारदर्शी आणि स्पष्ट. हा, एकदम स्पष्ट. बरं, आणि तुम्ही त्यामध्ये काय भूमिका करता? नाना पाटेकरांची? नाही, नाना पाटेकरची भूमिका नाही करत मी. विलन म्हणून त्याच्यामध्ये आता तिथे माझं नाव ज्युनियर नाना पाटेकर म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे मला त्या विलन मधून काहीतरी नानाचे छोटेफार काहीतरी तिकडचे डायलॉग त्यात मिक्स करून मी लोकांना ते देतो. त्याची आम्हाला झलक दाखवा ना, कसं करता ते. लक्षात ठेव, सारंग म्हणतात मला, सारंग उर्फ रुद्राक्ष पांडे. आणि हा रुद्राक्ष जेव्हा आपलं रौद्र रूप धारण करतो तेव्हा तो रौद्राक्षातून हा रुद्राक्ष आग ओकतो, आग. आणि त्या आगीत होरपळून निघेल माझ्याशी वैर करणाऱ्याचं उभं आयुष्य. नाटकामध्ये कमेंट्स करतात लोक? कमेंट्स करतात, भरपूर करतात. काय करतात? माझा रोल ज्यावेळी होतो त्यावेळी माझ्या काही गोष्टी अशा झालेल्या आहेत. प्रेक्षकांमधून कंटिन्यू मी माझे डायलॉग्स, जे स्क्रिप्टमध्ये डायलॉग आहेत नाटकाचे, ते कंटिन्यू माझे चालू असताना प्रेक्षकांमधून आवाज येतो, अरे नाना पाटेकरचा डायलॉग बोल. नाना पाटेकरचा डायलॉग बोल बोलल्यावर मी थोडा लगेच तिथे काही ना काहीतरी बाजूचे जे को आर्टिस्ट आहेत त्यांना जरा इशारा देऊन मी लगेच माझं काय ना काहीतरी तिथे प्रेझेंट करतो. मग ती लोक लगेच परत खुश झाल्यानंतर मग पुन्हा माझी नाटकाची जी लेवल आहे ती पुन्हा नाटकातले वाक्य सुरू चालू झाले. आणि मग मध्येच गाणंही म्हणायला लावतात का? पण ते खलनायकाला गाणं म्हणायला लागत नाही. खलनायकाला नाही, हिरो आला की डायलॉग म्हणता ए गाणं म्हण असं म्हणतात ना. बरं, तिसरा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये महेश जाधवांसाठी विचारा. लालबागच्या राजाच्या मूर्तिकाराचे नाव काय? ए चंद्रकांत पांढरे, बी विजय खातू, सी मनोहर आचरेकर, डी संतोष कांबळी. संतोष कांबळी असं उत्तर महेश जाधवांनी दिलंय आणि हे उत्तर बरोबर आहे. 3 पैकी 3 उत्तर महेश जाधवांची बरोबर आहेत. पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये महेश जाधवांसाठी विचारा. पहिल्यांदा कोणत्या भारतीय नटाने बोलपटात डबल रोल केला? ए अशोक कुमार, बी देव आनंद, सी दिलीप कुमार, डी राज कपूर. घ्यायचाय तुम्हाला मदतीचा हात? महेश जाधवांना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. केसरकर साहेब? राज कपूर वाटतं मला. राज कपूर. आणि बाळू इंगळेंना? मला देवानंद वाटतं सर. राज कपूर, देवानंद. आता तुमचं उत्तर काय? राज कपूर. राज कपूर असं उत्तर दिलंय, पण हे उत्तर चुकलेलं आहे. कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अशोक कुमार. अशोक कुमारांनी पहिल्यांदा भारतीय किस्मत नावाच्या सिनेमामध्ये डबल रोल केला होता. हरकत नाही, पण तुम्ही खूप चांगलं खेळलाय. 4 पैकी 3 उत्तरं तुमची बरोबर आहेत. अजून एक प्रश्न बाकी आहे. एक मच्छरचंही तुम्ही काही विडंबन केलं होतं ना? हो, केलंय. म्हणजे आजची तरुण पिढी जी आहे त्या लोकांना एक संदेश म्हणून दिलेला आहे. एक लड़की लड़के को पागल बना देती है,
मत जाओ उनके पास, मत बनो उनके दास, क्योंकि कर देती है ये अपनी उदास साली एक लड़की लड़के को पागल बना देती है। अपने को टाइम देती है साली वक्त पे नहीं आती है, अपने को टाइम देती है साली वक्त पे नहीं आती है। चाइनीज का वादा करती है, वड़ा पाव खिलाती है, क्या करे साली एक लड़की लड़के को पागल बना देती है। प्यार करने के बहाने रोज होटल में मिलना पड़ता है, प्यार करने के बहाने रोज होटल में मिलना पड़ता है। अरे इन लड़कियों का क्या जाता है, बिल हम लड़कों को भरना पड़ता है। साली एक लड़की लड़के को पागल बना देती है। गोरे गाल लंबे बाल, गोरे गाल लंबे बाल, बस्ती में ऐसी है कि जमाल, फिर भी उसके पीछे हजारों लाल, क्या करे साली एक लड़की लड़के को पागल बना देती है। करो करो तो ऐसा प्रेम करो, ऐसा प्रेम करो, डायरेक्ट गेम करो शादी का। लेकिन है किसी में हिम्मत नहीं, क्योंकि एक लड़की लड़के को पागल बना देती है। यार और प्यार के लपड़े में मर गए हजारों लड़के, जानम और मजनू बनकर बन गए लाखों बेवड़े। यार और प्यार के खातिर जिसने माँ बाप को छोड़ा, मुझे उस प्रेमी की तलाश है। हाँ मुझे उस प्रेमी की तलाश है, लेकिन क्या करे, आजकल के प्रेमी 8 से 6 महीने में खलास है। हाँ तुम उस लड़की से बदला जरूर लेना, जरूर लेना उस लड़की से बदला, लेकिन उसके प्यार के काबिल बनो। नाके पे खड़ा रहना छोड़ दो, भाईगिरी में क्या रखा है टाड़ा और कारावास। डॉक्टर या इंजीनियर बनो, फिर तुम उस लड़की से बदला जरूर लेना। फिर से 2 बिल्डिंग के बीच में फील्डिंग लगाना, फिर देखता हूं कौन आता है आंडू पांडू साल। हे दमान राऊंड मध्ये महेश जाधवांसाठी 5वा आणि शेवटचा प्रश्न विचारा. आंतरराष्ट्रीय नियमानुसार शटल कॉकला किती पीस असतात? A 12, B 16, C 20, D 8. बारा असं उत्तर महेश जाधवांनी दिलंय. पण जाधव साहेब तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे, कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 16 पीस असतात. कारण मला असं वाटलं होतं तुम्ही थोडासा विचार कराल, कारण ते थोडं शटल कॉकचं राऊंड भरलेला असतो, तो हेवी पण व्हायला पाहिजे, म्हणून ती 16 पीस असतात. हरकत नाही, पण तुम्ही खूप चांगलं खेळलायत. 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली आहेत. 30% रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे. माझ्या समोर घे दमान राऊंड मध्ये आनंदा केसरकर बसलेले आहेत, उर्फ गोविंदा. थँक्यू. कर्नाटक दांडेली भागातील आनंद केसरकर यांची ही गोष्ट. कॉमर्स या शाखेत शिकत असताना गोविंदा या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याचा पहिला चित्रपट रिलीज झाला आणि केसरकर अर्ध्या रात्रीत स्टार बनले. गोविंदाचा हुबेहूब चेहरा, हुबेहूब अदा, डान्सची हटके स्टाईल यानं केसरकरांना एक नाव दिलं, ज्युनियर गोविंदा. पुढे रामगढ के शोले या चित्रपटात गोविंदा हेच कॅरेक्टर करत आपण आपल्या गावचे दुसरे गोविंदा ठरलात. पण अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या आनंदला आपल्या चेहरा पुढला गोविंदा नावाचा मुखवटा उतरवणं सोपं जात नाहीये. पाहूया या हरहुन्नरी कलावंताचा मुखवट्या मागचा खरा चेहरा आज हप्ता बंद मध्ये. आनंदराव, वेळेवर येणारा गोविंदा बघून मी भारावून गेलो. बरं गोविंदा, तुम्हाला बघून काय म्हणाले हो पहिल्यांदा? पहिल्यांदा मी इथं मुंबईला आलो, ते मी प्रोग्राम्स करत होतो गोविंदांचे, म्हणजे मी तसं दिसत होतो म्हणून मी प्रोग्राम्स वगैरे सुरू केलेला. आणि मग शेवटी मला तो रामगढ के शोले पिक्चर मिळाला आणि मी ॲक्च्युली विचार केला की हाच एक रास्ता आहे इंडस्ट्रीमध्ये जायचा, म्हणून मी ॲक्सेप्ट केला आणि मी म्हटलं चला ठीक आहे, मी करतो फिल्म्स वगैरे. आणि त्या शूटिंगच्या वेळेला मला अजित दिवानी म्हणून आमचे डायरेक्टर होते रामगढ के शोलेंचे, ते मला घेऊन गेले पामग्रो हॉटेलकडे. त्यांचं शूटिंग चालू होतं, तर तिकडे त्यांचं शूटिंगच्या वेळेला त्यांचं रिहर्सल पण चालू होता. बरं. गणेश हेगडे करायचे त्यांचे रिहर्सल्स, आणि डेव्हिडजी पण तिकडेच बसलेले आहेत, म्हणजे तिघं एकत्र होते. आणि अजितजी मला तिकडे घेऊन गेले, तर मला येता येता बघून ते एकदम सेम तसंच वाटल्यानंतर कसं एक वाटतं सरप्राईज झाला. आणि मला बसवलं बाजूला, आणि मला वाटतं त्या दिवशी त्यांचा तो रिहर्सल झालाच नाही. माझ्यावर भरपूर बोलले ते, आणि गणेश हेगडे डान्स दाखवत होते आणि त्यांचं लक्ष माझ्याकडे होतं. आणि मी पण पहिल्यांदा म्हणजे त्यांना भेटून अगदी मी पण भारावून गेलो. हा एकदम हे झालेलं. मग ती असं आमची भेट अगदीच चांगली झाली. इट वॉज मेमोरेबल, चांगलं झालं. अच्छा, म्हणजे गोविंदांना धक्का बसला होता. बरं, पहिला प्रश्न केसरकरांसाठीचा घे दमान राऊंड मधला विचारा.
गोविंदा यांचं आडनाव काय आहे? ए आहुजा, बी खुराना, सी राठोड, डी शर्मा. आहुजा असं उत्तर दिले हे उत्तर बरोबर आहे. गोविंदा आहुजा यांची एखादी मेडली तुम्हाला आम्हाला करून दाखवता येईल? पण अहो गोविंदाने कधी एकट्याने डान्स नाही केलाय. अच्छा, मग तुम्हाला दोघं नाना पाटेकर आहेत, मकर नानासपुरे आहेत. तुम्हाला जो आवडेल तो नथ तुम्ही इथून घेऊ शकता. किस डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई देख लेना हमें यहाँ कहीं घूम के आए हम. चलो इश्क है. थँक्यू थँक्यू थँक्यू. जोरदार चालल्या जोरदार. थँक्यू सर थँक्यू. घे दमानं राऊंड मध्ये आनंद केसरकरांसाठीचा पुढचा प्रश्न विचारा. हिंदू पुराणानुसार मकर ध्वज हा कोणाचा मुलगा आहे? ए भीम, बी भीष्म, सी बलराम, डी हनुमान. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला हात घ्यायचा आहे. मी मेडिमिक्स मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात आनंद केसरकरांना घ्यायचा आहे. महेश जाधव, बाळू इंगळे सांगा. हनुमान. बाळू इंगळे, आपल्याला काय माहित बा कुणाचा काय? अगदी बरोबर बोललं. महेश जाधवांनी हनुमान असं उत्तर दिलंय. तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे? हनुमान हे ब्रह्मचारी असं ऐकलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा बलराम असं उत्तर आनंद केसरकरांनी दिलंय. बलरामाच्या मुलाचं नाव मकरध्वज होतं असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही जर मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घेऊन महेश जाधवांचं जर ऐकलं असतं तर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. अरे तुमचं उत्तर चुकलेलं आहे. हिंदू पुराणानुसार मकरध्वज हा हनुमानाचा मुलगा आहे. कारण लंका दहन करून येत असताना हनुमानाचा घाम समुद्रामध्ये पडला, तो एका मगरीनं गिळला आणि तिला त्यापासून एक मुलगा झाला ज्याचं नाव मकरध्वज असं होतं. म्हणून मकरध्वज हनुमानाचा मुलगा. वा, बघा जाधव साहेबांचा चेहरा. त्यांनी तुम्हाला मदत केली होती पण तुम्ही ती स्वीकारली नाही. हरकत नाही, एक उत्तर बरोबर, एक उत्तर चुकलेलं आहे. मला सांगा, गोविंदा आणि तुमच्या आयुष्यात बरंच साम्य आहे. काय काय साम्य आहे? मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यांना बघायचं आणि मला बघायचं, म्हणजे आमचं सिमिलॅरिटी सेम होतं. बरं. आणि जसं जसं त्यांच्या लाईफमध्ये ग्रॅज्युअली चेंजेस येत गेलं तसं माझ्या लाईफमध्ये पण तोच झाला. काय सांगता? म्हणजे ते थोड्या दिवसांनी म्हणजे अगदी जाडे झाले, म्हणजे अगदी ही वॉज लाईक हेफ्टी. आणि त्यांचे केस वगैरे स्ट्रेट झाले. माझे पण तसंच झाले ऑटोमॅटिकली. आय मीन ते मी कायच करायला गेलो नाही त्याला. बरं. आणि ते पण बाय बर्थ, म्हणजे डान्सिंगचं त्यांच्यामध्ये खूप जास्ती हे होतं आणि मला पण डान्सिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होतं. बरं. आणि त्यांचं जन्म मला वाटतं 21 काय तर आहे. बरं. आणि माझं 30 तारीख आहे. म्हणजे 3 जे आकडा आहे तो मला लकी आहे, त्यांना पण लकी आहे. बरं. आणि ग्रॅज्युअली त्यांचे पण केस कमी झाले, म्हणजे ऑटोमॅटिकली झाले. ते लुक्स पण तसेच ग्रॅज्युअली चेंज होत गेले. बरं. आणि त्यांचं घर जल दर्शन असं त्यांचं बिल्डिंगचं नाव आहे. आणि मलाही घर पाल्यात मिळालं, ते पण त्याचं नाव जल मीना आहे. म्हणजे जल सिमिलॅरिटी झालं, कॉमन झालं. अरे वा. आणि त्यांच्या मिसेसचं नाव सुनीता आहे, माझ्या मिसेसचं नाव स्मिता आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली नाव पण ऑलमोस्ट सेम असं येत गेलं लाईफ. बरं. आणि ते सुद्धा अगदी म्हणजे एक हसमुख, कधी पण जोक करायला त्यांना आवडते. मला लहानपणापासून आवडते. तर ते ऑटोमॅटिकली म्हणजे काय तर असं सिमिलॅरिटी असं दिसत गेलं मला. बरं. पण त्यांना भूताची भीती वाटते तशी तुम्हाला? नाही, मला नाही वाटत. बरं. पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये आनंद केसरकरांसाठी विचारा. एक गाणं ऐकूया. होली आई देखो होली
गाणं खालीलपैकी कोणत्या गाण्याच्या चालीवर आधारित आहे? ए. उधळीत येरे गुलाल, बी. जांभूळ पिकल्या झाडाखाली, सी. खेळताना रंगबाई, 4. रंगुनी रंगात साऱ्या. जांभूळ पिकल्या झाडाखाली, आणि हे उत्तर बरोबर आहे. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या जैत रे जैत सिनेमातलं गाणं आहे. आणि हे जे गाणं आपण ऐकलं ते मशाल या सिनेमातलं आहे. पण या दोन्ही सिनेमांचे संगीतकार एकच आहेत, पंडित रघुनाथ मंगेशकर. तुम्हाला गोविंदांबरोबर परफॉर्म करण्याची संधी आली का कधी? हो, मी त्यांचा एक विरारला प्रोग्राम होतो 12 फेब्रुवारीला दरवर्षी. बरं. आणि गोविंदाजी कुठेही असेल तरी नेमकं त्या दिवशी ते विरारला येतात. बरं. परफॉर्म करायला. बरं. आणि जेव्हा माझं पिक्चर रिलीज झाला रामगढ के शोले, त्याच्या दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी दोनदा मला कंटिन्युअसली गोविंदाजीनेच बोलवलं तिकडे. बरं. आणि आम्ही दोघं एकत्र स्टेजवरती परफॉर्म पण केला तिथे. पण गोविंदांमुळे आपली खरी ओळख हरवली याची खंत वाटते का कधी? अगदी वाटते. अगदीच वाटते. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी भरपूर काम ॲज अ आनंद पण केलेलं आहे. मी रिजनल फिल्म्स भरपूर केलेत. बरं. जसं कन्नडा पिक्चर आणि राजस्थानी पिक्चर 7-8 पिक्चर ॲज आनंद केसरकर केलेले आहे मी. बरं बरं. पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये आनंद केसरकरांसाठी विचारा. जॉनी लिव्हर यांचं खरं नाव काय? ए. जॉनी वॉकर, बी. जॉन प्रकाशराव जानूवाला, सी. जॉनी मेहता, डी. जनार्दन मिश्रा. जॉन प्रकाशराव जानूवाला असं उत्तर केसरकरांनी दिलंय. असं उत्तर का दिलं? कारण मी त्यांच्याबरोबर मी एक एब्रॉड टूर केलेला, त्यांचं मी नाव बघितलेलं पासपोर्टवर. जॉन प्रकाशराव जानूवाला हे तुम्हाला पाहायलाच मिळालं, त्यामुळे या उत्तराचे वेगळे तुम्हाला पासपोर्टवरचं नाव म्हणजे ऑथेंटिक. आणि हे उत्तर बरोबर आहे. जॉनी लिव्हर बरोबरचा कसा अनुभव होता? ते ऍक्टिंगच्या इंडस्ट्रीच आहेत कम्प्लीट. बरोबर. म्हणजे त्यांच्या बरोबर राहून काही एक गोष्टी शिकायला पण मिळतात. आणि ते स्वतः गोविंदाजींसारखे धार्मिक पण आहेत. पाचवा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये आनंद केसरकरांसाठी विचारा. मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? ए. आंध्र प्रदेश, बी. कर्नाटक, सी. केरळ, डी. तमिळनाडू. केरळ असं उत्तर दिले आनंद केसरकरांनी. तुमचं उत्तर बरोबर आहे. मोहिनी अट्टम केरळाचा नृत्य प्रकार आहे. 40% रक्कम तुमच्या खात्यात जमा झालेली आहे. याचाच अर्थ दे दणादण राऊंड मध्ये महेश जाधव आणि आनंद केसरकर हे समोरासमोर भेटणार आहेत. आपल्याला इथून निरोप द्यावा लागतोय बाळू इंगळेंना. बाळू इंगळेंना मी स्टेजवर बोलवतो. बाळू इंगळे यांना मेडिमिक्स आयुर्वेदिकच्या वतीने ही एक छोटीशी भेट जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. बाळू इंगळे तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप गुरुजी मला एक काम करू द्या. हा मला थँक्यू. थँक्यू झी मराठी. थँक्यू व्हेरी मच. दे दणादण राऊंड मध्ये आपण भेटणार आहोत महेश जाधव आणि आनंद केसरकरांना. माझ्यासमोर दे दणादण राऊंड मध्ये महेश जाधव आनंद केसरकर समोरासमोर उभे. या राऊंडला मी तुम्हाला 5 प्रश्न विचारेल. दोघे तयार आहात? दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा पहिला प्रश्न विचारा. सचिन पिळगावकर यांनी सिनेसृष्टीत नट म्हणून या साली किती वर्ष पूर्ण केली? ए. 25, बी. 30, सी. 40, डी. 50. महेश जाधवांनी 30 असं उत्तर दिलंय. आनंद केसरकरांनी 40 असं उत्तर दिलंय. दोघांचे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 50 वर्ष. हरकत नाही, 10% दोघांचे कमी झालेत. दे दणादण राऊंड मधला दुसरा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. हिंदू पुराणानुसार श्रीकृष्णाने कोणत्या राक्षसणीचा वध केला? ए. त्राटिका, बी. हिडिंबा, सी. पुतना, डी. शूर्पणखा. आनंद केसरकरांनी हिडिंबा असं उत्तर दिलंय. महेश जाधवांनी पुतना असं उत्तर दिलंय.
महेश जाधवांचं उत्तर बरोबर आहे. महेश जाधवांच्या खात्यात 30% रक्कम जमा, आनंद केसरकरांच्या खात्यात 20%. दे दणादण राऊंड मधला पुढचा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. यापैकी कोणता प्राणी खिंकाळतो? ए घोडा, बी गाय, सी गाढव, डी सिंह. दोघांनी गाढव असं उत्तर दिलंय. दोघांचे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे घोडा. घोडा खिंकाळतो. हरकत नाही, दोघांची 10% कमी झालेले आहेत. पुढचा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा विचारा. यापैकी सर्वात आधी कोणता चित्रपट प्रदर्शित झाला? ए चालबाज, बी किशन कन्हैया, सी जुडवा, डी सीता और गीता. दोघांनी सीता और गीता असं उत्तर दिलंय. दोघांचे उत्तर बरोबर आहे. पण यावेळी महेश जाधवांनी लवकर उत्तर दिलंय, त्यामुळे 10% रक्कम त्यांच्या खात्यात जमा. आनंद केसरकरांच्या खात्यात काही फरक पडलेला नाही. दे दणादण राऊंड मधला शेवटचा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. जर एका बॅट्समनने एका षटकात 3 षटकार आणि 3 चौकार मारले तर त्याचे एकूण रन्स किती? ए 24, बी 28, सी 30, डी 32. आनंद केसरकरांनी उत्तर दिलंय 24. आनंद केसरकरांचं उत्तर चुकलेलं आहे. महेश जाधवांनी 30 उत्तर दिले, ते बरोबर आहे. पण आनंद केसरकरांनी आधी उत्तर दिले, त्यामुळे त्यांच्या खात्यातले 10% कमी होतील. महेश जाधवांच्या खात्यात काही फरक पडणार नाही. याचाच अर्थ दे दणादण राऊंड जिंकलाय महेश जाधवांनी. यानंतर त्यांची फाईट होईल त्यांच्या बरोबरच. त्यांच्यासाठी राऊंड आहे दे धक्का राऊंड. या दे धक्का राऊंड मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला 100% रक्कम मिळवून देईल. आता तुम्ही 30% आहात. तुम्ही दे धक्का राऊंड खेळणार. दे धक्का राऊंड साठी महेश जाधवांना खूप खूप शुभेच्छा. मेडिमिक्स आयुर्वेदिक सोपच्या वतीनं आनंद केसरकरांना ही छोटीशी भेटवस्तू जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. तुमच्या भावी वाटचालीस आणि कारकिर्दीस झी मराठीच्या वतीनं हप्ता बंदच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू एव्हरीबडी. महेश जाधवांसाठी दे धक्कासाठीचा प्रश्न विचारा. अमेरिकन राष्ट्रध्वजावर किती पट्टे आहेत? ए 11, बी 13, सी 15, डी 9. कुठल्या उत्तराची एंट्री कराल? 9 असं उत्तर महेश जाधवांनी दिले. का 9 असं उत्तर दिलं? एक अंदाजाने दिलंय. जाधव साहेब, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 13 पट्टे अमेरिकन राष्ट्रध्वजावर असतात. हरकत नाही, पण तुम्ही 20,000 रुपये जिंकलेला आहात. मला असं वाटतं की तुम्ही समोर यावं आणि तुमच्या 2 पार्टनरना आपण बोलवून घेऊ. दोघे जण या. विकोच्या वतीने एक छोटीशी गिफ्ट. विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस. या तिघांनाही आज या कार्यक्रमात आपण सहभागी करून घेतलंय आणि एक छोटंसं सरप्राइझिंग गिफ्ट मी त्यांना देऊ इच्छितोय. आज विजेते महेश जाधव आहेत. त्यांना 20,000ची रक्कम मिळालेली आहे आणि झी मराठीच्या वतीनं मी या बाकीच्या दोघांनाही काहीतरी देऊ इच्छितोय. बाळू इंगळे जळगाव मध्ये रिक्षा चालकाचा व्यवसाय करतात. स्वतःचं कुटुंब तर सांभाळतात, याशिवाय भावाचंही कुटुंब सांभाळतात. तर त्यांना झी मराठीच्या वतीनं हप्ता बंदच्या वतीनं हा 25,000चा धनादेश मिळेल. आनंद केसरकर यांनाही झी मराठीच्या आणि हप्ता बंदच्या वतीने या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल हा 25,000चा धनादेश मिळेल. बाळू इंगळे आणि आनंद केसरकर यांना आपण झी मराठीच्या वतीनं हप्ता बंदच्या वतीनं 25,000 रुपयांचा धनादेश दिलाय. पण आजचे विजेते महेश जाधव हे आज स्पर्धेत जिंकलेले आहेत 20,000 रुपये. आपण त्यांना 20,000 रुपये देणारच आहोत, पण झी मराठी आणि हप्ता बंदच्या वतीनं 25,000 ऍड करून म्हणजे 45,000 रुपये आपण त्यांना देणार आहोत.
सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या पीएमसी बँकेनं 75 सेवा स्थानांचा टप्पा नुकताच पूर्ण केलेला आहे. ग्राहकाभिमुख सेवा देणाऱ्या पीएमसी बँकेनं आता मोबाईल पे ही मोबाईल बँकिंगची नवी सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आजच्या ह्या अतिशय आनंदी नोटवर हा भाग आपण इथेच संपूया. हा या सीझन मधला शेवटचा एपिसोड. भेटूया पुन्हा पुढच्या सीझन मध्ये नवीन टेन्शन घेतलेल्या कर्जदार मित्रांसहित. तोपर्यंत उतू नका, मातू नका, कर्जाचं टेन्शन घेऊ नका.